नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या तासिकेत प्रामुख्याने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या तासिकेमध्ये प्रामुख्याने पेपर क्रमांक 3चा शेवटच्या चॅप्टरवर विचारमंथन करणार आहोत. इतकी दिवस जी आपण चॅप्टर पाहिली, 5 चॅप्टरवर आपण प्रकाश टाकला. या 5ही चॅप्टरचा शेवटचा जो भाग आहे, शेवटचं जे प्रकरण आहे ते सामाजिक नियंत्रणाचं प्रकरण आहे. समाजाची निर्मिती झाल्यापासून समाज व्यवस्थेची अस्तित्व अबाधित झाल्यापासून प्रामुख्याने समाजावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी त्या समाज व्यवस्थेची निर्मिती करून प्राचीन कालखंडामध्ये पाहायचं असेल तर प्रामुख्याने रूढी, परंपरा, लोकनीती, जात पंचायत, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून प्रामुख्याने समाजावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, समाज व्यवस्थेमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी, एकसंघ भावना, राष्ट्रीयत्वाची भावना विकसित करण्यासाठी प्रामुख्याने विचारमंथनांच्या माध्यमातून प्रामुख्याने समाज व्यवस्था एकसंघ राहिली पाहिजे, सामाजिक प्रगती साधली पाहिजे, समस्येवर नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे. आणि या समस्येवर नियंत्रण प्रस्थापित करत असताना सहकार्यांचा दृष्टिकोन, राष्ट्रीय एकात्मताची जोपासना, स्वार्थी प्रवृत्तीपासून विभाजित राहिलं पाहिजे. या गोष्टीवर प्रामुख्याने सामाजिक नियंत्रण प्राचीन कालखंडापासून आदिवासी समाज असेल, ग्रामीण समाज असेल आणि शहरी समाज असेल, या तिन्ही समुदायामध्ये दिसून येतं. आज प्रामुख्याने आपण विचार करत असताना शिक्षणाचं साम्राज्य वाढलं, औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, नागरीकरणाची प्रचंड वाढ झाली आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा आपण स्वीकार करत आहोत. भारतीय संस्कृती कुठंतरी मागे पडते की काय असे आपल्याला सर्वांना आज भासत आहे. पण आज यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक नियंत्रण हा घटक प्राचीन व्यवस्थेपासून आज आधुनिक व्यवस्थेमध्ये देखील विकसित आहे. फक्त त्यांची साधने बदललेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कायदा, न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्थेच्या माध्यमातून आज आधुनिक समाज व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कार्य केलं जात आहे. समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासली पाहिजे. आपल्या देशाबद्दल, आपल्या राज्याबद्दल, आपल्या गावाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रेमाची भावना, सहकार्यांची भावना, आपुलकीची भावना, मित्रत्वांची भावना विकसित झाली पाहिजे आणि त्यांच्यापासून आपण सामाजिक प्रगती केली पाहिजे, सामाजिक बदल घडून आणला पाहिजे, सामाजिक परिवर्तन घडून आणलं पाहिजे. हा एक घटक महत्त्वाचा आहे. याच्यावरही या ठिकाणी विचार मंथन करावं लागेल. म्हणून सामाजिक नियंत्रण म्हणजे काय या संदर्भामध्ये प्रामुख्याने सामाजिक नियंत्रण ही संकल्पना समाजशास्त्रामध्ये निश्चितच उपयुक्त आहे. जशी सामाजिक प्रक्रियांची, व्यक्तिमत्वांची, संस्कृतींची समाज व्यवस्थेला गरज आहे, त्याच पद्धतीनं प्रामुख्याने विद्यार्थी मित्र हो, सामाजिक नियंत्रणाची देखील या समाज व्यवस्थेला निश्चितच गरज आहे. यांच्यापासूनच प्रामुख्याने सामाजिक प्रगती साधली जाते, समाज सुधारला जातो आणि समस्यांचं कुठंतरी त्या ठिकाणी उच्चाटन होतं, समस्येवर नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. तेव्हा ही समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने सामाजिक नियंत्रण संकल्पना निश्चितच उपयुक्त आहे. म्हणून या संदर्भामध्ये काही समाजशास्त्रीय विचारवंतांनी सामाजिक नियंत्रणाचा अर्थ सांगण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे. यांच्यामध्ये अर्थ सांगत असताना काही विचारवंत आहेत. त्यामध्ये पहिला विचारवंत मी सांगेन, मॅक आयव्हर आणि पेज हा एक समाजशास्त्रीय विचारवंत होऊन गेला, ज्यांनी प्रत्येक संकल्पनेचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीनं करून समाज व्यवस्था, समाजशास्त्र कशा पद्धतीने विकसित होईल या सामाजिक शास्त्रांच्या
समाजशास्त्रांचा विकास कशा पद्धतीने होईल या संदर्भामध्ये सतत धडपड केलेली आहे. तेव्हा त्यांनी समाजशास्त्रांची सामाजिक नियंत्रण ही संकल्पना विशद करत असताना त्यांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, सामाजिक नियंत्रण म्हणजे अशी पद्धती होय ज्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्थेमध्ये एकता टिकून राहते व ज्याद्वारे ही व्यवस्था एका परिवर्तनांच्या स्वरूपात कार्यरत असते. जसं आपण प्रस्ताविकेमध्ये पाहत असताना मी तेच सांगितलं तुम्हाला, राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठीच सामाजिक नियंत्रण आहे. तशाच पद्धतीने मित्र हो, प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठीच ही संकल्पना विकसित झाली असं मॅकायव्हन आणि पेजचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे की प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता जोपासली पाहिजे आणि त्यांचा सामाजिक सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हे सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठीच प्रामुख्याने ही संकल्पना या ठिकाणी विकसित झालेली आहे, हेही त्या ठिकाणी त्यांनी नमूद करण्याचा स्वतः प्रयत्न केला. अशाच पद्धतीनं प्रामुख्याने लॅडिस हा एक समाजशास्त्री विचारवंत आहे. त्यांनी देखील सामाजिक नियंत्रणाचा अर्थ व्याख्येच्या स्वरूपामध्ये कसा विशद केला तो पाहू. ते म्हणतात, सामाजिक नियंत्रण एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे सामाजिक व्यवस्थेला स्थापन केलेले जाते व त्यास निश्चितता प्रदान केली जाते. ही समाज व्यवस्था टिकली पाहिजे. आदिवासी समाज, ग्रामीण समाज, नागरी समाज ही तिन्ही समुदाय प्रामुख्याने या ठिकाणी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आहेत. त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे. नियंत्रण व्यवस्था असली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून समाजांचा विकास झाला पाहिजे. एकमेकांमध्ये द्वेष, मत्सर असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सहकार्यांचा भावना, मित्रत्वांची भावना कशी विकसित होईल या दृष्टिकोनातून निश्चितच त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. त्यांचं विचारमंथन व्हायला पाहिजे असे या समाजशास्त्रीय विचारवंतांच्या व्याख्येमधनं आपल्याला लक्षात आहे. हे सर्व पाहत असताना आपण यामध्ये या दोन व्याख्यांच्या नंतर प्रामुख्याने सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता खरोखरच समाज व्यवस्थेला आहे का आणि ते कशा पद्धतीचे आहे यावर देखील भाष्य करणं आपल्या दृष्टिकोनातून निश्चितच उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये पहिली आवश्यकता आहे सामाजिक संघटनांना स्थैर्य. कारण ज्यावेळेस समाज व्यवस्थेमध्ये अस्थिरपणा निर्माण होतो त्यावेळेस सामाजिक संघटन त्या ठिकाणी बांधलं जातं. सामाजिक संघटनांचं स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सामाजिक नियंत्रण हा घटक महत्त्वपूर्ण आहे. हे सगळं करत असताना, हे विकसित करत असताना सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता खरोखरच समाज व्यवस्थेला आहे. कारण नियंत्रणाद्वारेच सामाजिक संघटनेचे स्थैर्य विद्यार्थी मित्र प्राप्त होत असते आणि या स्थैर्यामधून समाजांचा विकास, राष्ट्रांचा विकास, राज्यांचा विकास, गावांचा विकास, जिल्ह्यांचा विकास, सर्वांगीण विकास होऊन एक वेगळं व्यक्तिमत्व साध्य केलं जातं, सिद्ध झालं जातं आणि त्यांच्या माध्यमातून समाज विकसित होतो. म्हणून सामाजिक नियंत्रण निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यावर आधारित दुसरं आवश्यकता आहे समूहामध्ये एकता असली पाहिजे. सर्वसामान्य आपण एक उदाहरण पाहू. जॉईंट फॅमिली आहे, जसं संयुक्त कुटुंब पद्धती आपण शब्द उपयोगात आणला जातो. या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये प्रामुख्याने एक कुटुंबांचा कुटुंबकर्ता असतो आणि त्या कुटुंबांच्या कर्त्यांचं प्रत्येक जण आज्ञेचं पालन शब्दानिशी करत असतो. त्यांना विरोध केला जात नाही आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी विरोध केला जातो त्या दिवशी त्या ठिकाणी एकात्मता भंग पावते. एकमेकाबद्दल असलेले आपुलकी नातं त्या ठिकाणी संपुष्टात येतं. समूहांची एकात्मता असली पाहिजे. आम्ही एकसंघ आहोत हे प्रत्येकाने दाखवलं पाहिजे आणि हे साध्य करायचं असेल तर सामाजिक नियंत्रण आवश्यक आहे. आणि सामाजिक नियंत्रण ज्यावेळेस त्या ठिकाणी प्राप्त होतं त्यावेळेस निश्चितच त्या कुटुंबांचे वेगळेपण, वेगळं उदाहरण समाज व्यवस्थेमध्ये जातं.
राष्ट्रीय एकात्मता जोपासत असताना आपल्या गावाबद्दल सहकार्यांचा दृष्टिकोन प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. जात, पंथ, धर्म, लिंग भेदभाव हे सगळे संपुष्टात आले पाहिजे, जेणेकरून आपल्या गावांचा, आपल्या समाजांचा, आपल्या राष्ट्रांचा कसा विकास होईल या दृष्टिकोनातून सहकार्यांची भावना ज्यावेळेस विकसित होते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे असं म्हटलं. म्हणूनच विद्यार्थी मित्र, प्रामुख्याने सामाजिक नियंत्रण हा शब्दप्रयोग निश्चितच उपयुक्त आहे. म्हणून ही दुसरी आवश्यकता त्या ठिकाणी आपण मुद्दामहून नमूद करावं लागेल. तिसरी आवश्यकता आहे सहकार्य. जसं आपण सामाजिक प्रक्रियेमध्ये, संघटनकारी प्रक्रियेमध्ये सहकार्य, संमेलन, समायोजन हे उपमुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे, त्याच पद्धतीनं प्रामुख्याने सामाजिक नियंत्रणामध्ये सहकार्यांची भावना विकसित करण्यासाठी सामाजिक नियंत्रण हे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. ही महत्त्वपूर्ण भूमिका असल्या कारणामुळेच समाजामध्ये एकोपा निर्माण होतो, सहकार्यांची भावना जागृत होते आणि आपण एका विकसनशील, विकसित राष्ट्राकडे आगेकूच करत आहोत हे आपल्याला लक्षात येतं. हा एक त्या ठिकाणचा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी सहकार्यांचा दृष्टिकोन, सामाजिक नियंत्रणाची महत्त्वाची भूमिका बजावत असताना आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे त्यांच्यामध्ये सामाजिक सुरक्षितता. सहकार्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासत असताना सामाजिक नियंत्रणाची दुसरी एक आवश्यकता आहे सामाजिक सुरक्षितता. राष्ट्रावर आलेल्या एखाद्या शत्रुत्वाकडनं आक्रमण असेल, गावावर आलेली एखादी समस्या असेल, कुटुंबावर आलेला एखादी समस्या असेल, हे सोडवण्याचं सामर्थ्य फक्त सामाजिक नियंत्रणाच्या आवश्यकतेमधनच आहे. या सामाजिक नियंत्रणाच्या आवश्यकतेची एक उपयुक्ततेची त्या ठिकाणी झलकच आहे आपल्याला असं म्हणावं लागेल. आणि त्यांच्या माध्यमातूनच समाजांचा एक वेगळ्या पद्धतींचा विकास, वेगळ्या पद्धतींचं वलय त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला लक्षात येईल. म्हणून सामाजिक सुरक्षितता प्राप्त करत असताना सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता आहे. पाचवं आवश्यकता आहे सामाजिक शिस्त. नियोजन महत्वाचं आहे. आपण वर्षभर अभ्यास करतोय आणि शेवटी त्यांचं मूल्यमापन म्हणून आपण परीक्षा देतो. आणि मूल्यमापन करत असताना चांगले गुण प्राप्त करण्यासाठी आपल्याला वर्षभर नियोजन, शिस्त आपल्या अंगामध्ये बांधली पाहिजे. मला कोणत्या वेळेस कोणत्या पद्धतींचा अभ्यास करायचे वेळापत्रक आपण दैनंदिनी ठरवली पाहिजे. आणि त्यांच्या माध्यमातून समाज अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी शिकत असतो, त्याचं मूल्यमापन होत असतं. शेवटच्या घटकामध्ये वार्षिक नियोजन. आपण वार्षिक नियोजन सर्वसाधारणपणे शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये करत असतोय. या वार्षिक नियोजनाच्या आधारावर आपण अभ्यासक्रम संपवतोय, सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सिलेबस संपल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मूल्यमापन होतं. त्यांच्या बुद्धिमत्तेवर, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर त्यांनी कशा पद्धतींचा अभ्यास केलेला आहे तशाच पद्धतीने सामाजिक नियंत्रण करत असताना सामाजिक शिस्त प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंगी असली पाहिजे. त्यावेळेस त्या ठिकाणी विकास होत असतो. आणि यांच्यामध्ये शेवटचा जो भाग आहे स्वार्थी वृत्तींचं निराकरण. व्यक्ती म्हणलं की प्रत्येकांना स्वार्थ आलाच, स्वार्थी दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण होतोच. आणि या स्वार्थी दृष्टिकोनामधूनच राष्ट्रांचा विकास खुंटतोय, गावांचा विकास खुंटतोय, कुटुंबात विकसनशील पद्धतीनं जात नाही, कुठेतरी पायमल्ली होते, कुठेतरी थांबावं लागतं. म्हणून हे करत असताना सामाजिक नियंत्रणाच्या माध्यमातून स्वार्थी प्रवृत्ती निश्चितच या ठिकाणी संपवली जाते. स्वार्थी प्रवृत्तीला सामाजिक नियंत्रणामध्ये थारा नाही. त्या ठिकाणी
कशा पद्धतीचा विकास करायचा आहे, शिस्तींच्या माध्यमातनं, सामाजिक सुरक्षिततेच्या माध्यमातनं, सहकार्यांच्या माध्यमातनं स्वार्थी प्रवृत्ती कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न प्रत्येक सदस्य करत असतो आणि त्यांच्यामधून समाज एकोपाला एकसंघ पद्धतीनं विकसित राष्ट्राकडे आगेकूच करत असतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने सामाजिक नियंत्रण समाज व्यवस्थेला किती पद्धतींचं आवश्यक आहे हे आपण या मुद्द्यावरनं लक्षात येतं. जो राहिलेला संदर्भ आहे ते आपण उद्याच्या तासिकेला घेऊ. तोपर्यंत नमस्कार.